मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे सर्व नियम काढलेले आहेत। फक्त आता दोनच नियम लागू राहणार। आता चारचाकी वाहन असो किंवा उत्पन्न तुमचं जास्त असो किंवा घरात कोणत्याही वस्तू असो, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना सरकारने आता मोठा दिलासा दिलेला आहे। बहिणींना आता काहीच करायची गरज नाही, थेट तुमच्या खात्यात आता पैसे जमा होणार। लाडक्या बहीण योजनेसाठी जेवढ्या पण पात्र महिला आहेत आणि अपात्र महिला आहेत, सर्वांसाठी एक गुड न्यूज आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर नियम होते, पण आता सर्व नियम रद्द केलेले आहेत। फक्त आता मोजकेच नियम ठेवलेले आहेत आणि त्याच नियमावरून आता 8वा हप्ता भेटणार आहे। आता नेमके कोणते नियम ठेवलेले आहेत संपूर्ण सविस्तर आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांचं खूप कौतुक होत आहे। आज व्हिडिओ मध्ये लाडक्या बहिणींना काय नेमकी गुड न्यूज दिली, त्या नव्या नियमानुसार 8वा हप्ता आता मिळणार आहे आणि महत्त्वाची अपडेट काय आहे सर्वांनी नीट समजून घ्या। जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नीट शेवटपर्यंत बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही। व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला सर्व काही समजून जाईल। सर्वात महत्त्वाची अपडेट आदिती तटकरे यांनी दिली। त्यांनी पात्र व अपात्र महिलांना सर्वात मोठा संदेश दिला। त्या म्हणाल्या की फेब्रुवारी महिन्याचं टेन्शन घेऊ नका, सर्व बातम्या खोट्या आहेत, आता थेट खात्यात पैसे येणार। तर बघा, फेब्रुवारीचा 8वा हप्ता मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि सोबतच गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळत आहेत। अत्यंत महत्त्वाची अपडेट। आणि या व्यतिरिक्त मुख्यमंत्री साहेबांनी अजून एक गुड न्यूज दिलेली आहे। सर्व डिटेल मध्ये तुम्हाला सांगणार आहे। मागच्या वेळी जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यामध्ये भरपूर नियम होते, निकष होते आणि अटी होत्या। याच निकषानुसार भरपूर बहिणींना आता पात्र करण्यात येणार आहे। टेन्शन घेऊ नका, सर्व काही तुम्हाला सांगितलं जाणार आहे। कशा पद्धतीने आणि कोणत्या नियमानुसार तुम्हाला 8वा हप्ता जमा होणार आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये देणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, सर्व गोष्टी तुम्हाला समजून जाणार आहेत। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आधार कार्ड। जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर आणि तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। फक्त तुमचं आधार कार्ड आहे ना, ते तुमच्या फक्त बँक अकाउंटशी लिंक पाहिजे आणि तुमचं डीबीटी इनेबल पाहिजे, बाकी दुसरं काहीही करण्याची गरज नाही। आजच्या दिवशीच्या अतिशय महत्त्वाच्या अपडेट समोर आलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या अपडेट आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतोय। आणि मुख्यमंत्री साहेब म्हणाले की पहिले जे निकष लावले होते ते सर्वच्या सर्व आता लागू नाही होणार आहे। त्यातून बरेचसे निकष कमी करण्यात आलेले आहेत, जेणेकरून सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे भरपूर महिलांचा फायदा यामुळे होणार आहे। आणि ते म्हणाले की आम्हाला भरपूर आनंद आहे की लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय घेतला की आम्ही निकषाबाहेर गेलेलो आहोत आणि आम्हाला आता लाभ देऊ नका, असं काही बहिणींनी सरकारला स्वतः अर्ज करून सांगितलं आहे। आणि अशा लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःहून कौतुक देखील केलं आणि त्यांनी सगळ्यात मोठी बातमी दिली की आम्ही कोणाचेही पैसे वापस घेणार नाही, म्हणजे तुम्ही अपात्र तरी झाला असला तरी तुमचे पैसे आम्ही परत घेणार नाही। आणि महिलांना त्या ठिकाणी एक विशेष आवाहन करण्यात आलेलं आहे। आता फक्त 1 ते 2 निकष फक्त असणार आहेत आणि जर तुम्ही हे निकष पण पाळले नाहीत तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग तुमचे पैसे बंद होऊ शकतात। आता हे 4-5 नियम तुम्हाला अर्जंट मध्ये पाळायचे आहेत। आणि सरकारने एक सगळ्यात मोठं आवाहन केलंय, ते म्हणजे काय की आता कोणत्याही बहिणीचे पैसे काढून घेतले जाणार नाहीत। तुम्ही जरी अपात्र असाल, तुमच्याकडे गाडी असेल, तुमचं उत्पन्न जास्त असेल, पण मी तुम्हाला नीट सांगते ते म्हणजे की तुम्ही जर अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून अर्ज मागे घ्या। आता तुम्हाला जी रक्कम आतापर्यंत भेटलेली आहे ती तुमच्याकडून वसूल केली जाणार नाही। 1 रुपया पण सरकार परत घेणार नाही। जे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत ते पैसे तुमच्याकडेच राहतील। तर लक्षपूर्वक ऐका, 8व्या हप्त्यासाठी कोणकोणते निकष लागणार आहेत। पहिला निकष आहे तो म्हणजे तुमच्याकडे कोणतेही चारचाकी वाहन नसलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नसेल, तुमच्याकडे जर पांढरं रेशन कार्ड असेल तर पांढरं रेशन कार्ड असण्यासाठी तुमच्याकडे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं पाहिजे आणि त्या उत्पन्नाचा तुमच्याकडे दाखलाही असणं गरजेचं आहे। आणि ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्वतःहून या योजनेचा लाभ सोडून टाका। तर मला सर्वांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे। तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमची योजना बंद पडणार नाही। तुम्हाला या योजनेचा 8वा हप्ता 100% भेटणार म्हणजे भेटणार। तुमच्याकडे जर केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर कितीही नियम येऊ द्या, कोणत्याही अटी लागू द्या, तुमचा हप्ता कधीही बंद होणार नाही, 100% भेटणार म्हणजे भेटणार। आणि सूत्रांकडून अशी माहिती समोर आलेली आहे की लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांचा आकडा 10 लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे।
पडताळणी चालू असल्यामुळे 8व्या हप्त्याला उशीर होतोय। तर 21 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या महिलांची संख्या जवळपास 1.5 लाख एवढी आहे। त्यांनी खोटे डॉक्युमेंट जोडून या योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला होता, पण त्यांना आता या योजनेतून बाद करण्यात आलेला आहे। त्यामुळे सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे की तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल, आता पुण्यामधूनच जवळपास 2 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि सरकारकडे जवळपास 10 लाख महिलांची यादी आलेली आहे, ज्या संशयास्पद वाटत आहे। हे सगळं झालंच, पण एक आनंदाची बातमी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे। आता पिवळा आणि केशरी रेशन कार्ड वाल्यांची लॉटरी लागणार आहे। तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना आता रेशन कार्ड वरून पैसे सुद्धा मिळणार आहेत आणि ज्यांना रेशन धान्य मिळतं त्यांना त्याऐवजी पैसे देखील मिळणार आहेत। आणि ही योजना 2023 रोजी चालू करण्यात आली होती आणि या योजनेची रक्कम तुम्हाला प्रति व्यक्ती 150 रुपये मिळणार होती। म्हणजे जर तुमच्या घरात 4 व्यक्ती असतील तर तुम्हाला 600 रुपये रेशनच्या बदल्यात मिळणार होते आणि आता 20 जून पासून रक्कम वाढून 170 रुपये करण्यात आलेली आहे। 170 गुणिले 4 जर आपण केलं तर ते होतात 680 रुपये, म्हणजे प्रति महिना तुम्हाला 680 रुपये मिळतील जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतील तर। आणि लाडक्या बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे लाभाची रक्कम आता 2100 रुपये पुढच्या महिन्यापासून होणार आहे। लाडक्या बहिणींना आता 9वा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे। पण तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे ते मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। सर्व माता भगिनींना एक विनंती आहे की या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या कोणी लाडक्या बहिणी या चॅनल वर नवीन आले असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।